आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात बैठका सुरू। अजित पवार आणि रोहित पवार दोघांमध्ये होणार जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा। काँग्रेस मुंबईत चौथ्या स्थानावर। काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावलाय। आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही सर्वांनी ठरवलंय। नगरसेवकांना कोंडलं तरी संदेश जाऊ शकतो। संजय राऊतांचं सूचक विधान। तर पडद्यामागे अनेक हालचाली घडत असल्याचा सूचक इशारा। आम्ही ताज लँड्स एंडला जेवायला जातोय, उगीच आमच्यावरती संशय घेऊ नका। संजय राऊतांचं सूचक विधान। तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढण्याचा लगावला टोला। नगर परिषदेतल्या वादानंतर आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसाठी महायुतीची नारायण राणेंनी केली घोषणा। भाजप 31 तर शिवसेना 19 जागा लढणार। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवारांच्या बैठका। अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखती। मंत्री दत्तात्रय भरणे आणि रुपाली चाकणकर उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय उमेदवारांनी नाचवल्या तलवारी। अभिजित जीवनवालवरती गुन्हा दाखल। संजय शिरसाट यांच्या मुलीवरती गुन्हा दाखल न झाल्याने चर्चांना उधाण। आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। चालकाचं कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आले। ते पुण्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत। सिंधुदुर्गमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली आहे। जिल्हा परिषदेत भाजप 31 जागांवर लढणार आहे, तर शिवसेनेला 19 जागा सोडण्यात आल्या। पंचायत समितीमध्ये भाजप 63 आणि शिवसेना 34 जागांवर लढणार असल्याची माहिती नारायण राणेंनी दिली आहे। सोलापुरात भाजपनं जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गट आणि गणांमध्ये बैठका सुरू केल्यात। येत्या 2 दिवसात पक्षादेशानुसार निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोहिते पाटलांच्या बंगल्यावर इच्छुक उमेदवारांच्या फेऱ्या वाढल्यात। माढा लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं प्राबल्य आहे, त्यामुळे अनेक मातब्बर नेते तिकीट मिळावं यासाठी मोर्चे बांधणी करतायत। मोहिते पाटील यावेळी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सज्ज झालंय। बोगस आणि दुबार मतदान रोखण्यासाठी काटेकोर तपासणी केली जाणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालंय। याच अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दापोलीमधील पोलीस पाटील संघटनेची महत्त्वाची बैठक घेतली। भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही असं सर्वांनी ठरवल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। नगरसेवकांना कोंडलं तरी त्यांच्यापर्यंत संदेश जाऊ शकतो असं म्हणत संजय राऊतांनी सूचक विधान केलं। तर पडद्यामागे अनेक हालचाली घडतायत असंही ते म्हणाले। आमदार फोडलेल्यांना नगरसेवक कोंडून ठेवावे लागतात। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर राऊतांनी हा टोला लगावला। तर नगरसेवक पळवले जाण्याची शिंदेंना भीती आहे, ही किती मोठी हास्य जत्रा आहे असं म्हणत त्यांनी शिंदेंना डिवचलं। आम्ही ताज लँड्स एंडला जेवायला जातोय, उगीच आमच्यावर संशय घेऊ नका असं संजय राऊत म्हणाले। तर कोंडलेल्या नगरसेवकांना विकासाच्या नावावर बाहेर काढा असा टोलाही त्यांनी लगावला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांनी तलवारी नाचवल्या। अभिजित जीवनवालवर गुन्हा या प्रकरणामध्ये दाखल झालाय, मात्र संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा दाखल न झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकाऱ्यांसह 3 अधिकाऱ्यांना कोर्टानं नोटीस बजावली आहे। 2024च्या सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीतील प्रचार सभेत मतदारांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप करण्यात आलाय। मतदान करण्याचं आवाहन करणारा व्हिडिओ समोर आला, मात्र उज्ज्वला ढोरेंनी आरोप फेटाळले।
भुसावळ नगर परिषदेच्या कार्यालयाचं स्थलांतर करत असल्याचा आरोप भाजपसह इतर पदाधिकाऱ्यांनी केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष गायत्री भंगाळे आणि संतोष चौधरींवर पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केला. तर नगरपालिकेचं कार्यालय स्थलांतराचा कुठलाही ठराव झाला नसल्याची माहिती आहे. सांगलीमध्ये निकालानंतर जल्लोष करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 328 जणांवर कारवाई केली आहे आणि 3 लाखांपेक्षा जास्तचा दंड वसूल केला आहे. जळगावमधील महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची मोजणी नंतर शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नागपूर महापालिकेमध्ये 21 वर्षांची लक्ष्मी हत्तीठेले नगरसेवका म्हणून निवडून आली आहे. लक्ष्मीचे वडील राजू हत्तीठेले हे 2 वेळा नगरसेवक राहिलेत. तर स्वर्गीय वडिलांचा फोटो गाडीवर लावून लक्ष्मीनं विजयी मिरवणूक काढली. भविष्य जनतेसाठी भविष्यामध्ये काम करायचं अशी भावना लक्ष्मीनं व्यक्त केली. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सत्कार करण्यात आला. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले. सोलापूर महापालिकेमध्ये भाजपच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली, पार्टी जिंकली अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरमधून सुभाष देशमुख यांना टोला लगावल्याची जोरदार चर्चा आहे. अमरावती महापालिकेमध्ये महिला राज राहणार आहे. 87 जागांपैकी 45 जागांवर महिला नगरसेवक निवडून आल्या. अमरावतीमध्ये रवी राणांनी भाजपचा गेम केल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला. तर यशोमती ठाकूर या लवकरच भाजपमध्ये येणार असल्यानं त्यांना भाजपची चिंता लागल्याचा टोला नवनीत राणांनी ठाकूर यांना लगावला. वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीनं 71 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. तरी भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याचं कळतंय आणि याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान बविया अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी मात्र या चर्चेचा खरपूस समाचार घेतला. असले धंदे करू नका अशा भाषेत भाजपला इशारा देत माझा एकही नगरसेवक फुटणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीची राजकीय रंगत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. असं असतानाच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये शेजारची खुर्ची मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळते. जळगाव महापालिकेत महायुतीला तब्बल 69 जागांवर बहुमतानं विजय मिळाला. यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. हसनाबादमध्ये धनगर समाजानं चक्काजाम आंदोलन केलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर करण्यात आलाय. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या नवीन बोगद्याचं काम पूर्ण झालंय. पुढील 8 दिवस वाहतुकीची चाचणी केली जाणार आहे. हा बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा आहे. यामधील 2 स्वतंत्र बोगद्यातून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येणार आहे. कोल्हापूरच्या दर्याचे वडगावमध्ये स्मशानभूमीमध्ये भानामतीचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आलाय. 2 जणांना या प्रकरणामध्ये पकडण्यात आलं आहे. तर 3 साथीदार पसार असल्याची माहिती आहे. सिल्लोडमधील शिक्षक गजेंद्र आवारे यांनी अनोखी कला सादर केली. चित्रकार पॉल सेझान यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी सेझान यांचं व्यक्तिचित्र साकारलंय. जळगावच्या धरण गावातील बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इराणी महिला प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपींनी पाकिस्तानातील व्यक्तींशी संवाद साधल्याचं समोर आलंय. तर या प्रकरणामध्ये आतापर्यंत 3घांना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या चांदोली परिसरात तारा वाघिणीचं दर्शन झालं. यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे मानवी वस्तीलगत या वाघिणींचा वावर असल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीचा प्रभाव पूर्णपणे ओसरलेला नसल्याचं स्पष्ट होतंय. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल. मात्र दुपारच्या वेळेत उकाडा वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसही असाच संमिश्र हवामानाचा अनुभव राज्यभर राहण्याची शक्यता आहे. गुलाबी थंडीच्या पोषक हवामानामुळे भरीत वांग्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. यामुळे दर 25 ते 30 रुपये किलो पर्यंत घसरले.
यंदा पोषक हवामानामुळे उत्पादन जास्त झाल्यामुळे किंमत सामान्य हंगामाच्या तुलनेत कमी झाली आहे. चोपड्यात जानेवारी महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात 150 जणांना भटक्या कुत्र्यांनी चाबा घेतला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून मुस्लिम कॉलनी परिसरातून 19 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.